मुंबईतल्या निवासी डॉक्टरांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबतची चर्चा फिसकटली आहे। त्यामुळे मार्चचा संपाचा तिढा सोडवण्यात सरकारला अपयश आलंय। त्यामुळे सलग चौथ्या दिवशी देखील मार्चच्या डॉक्टरांचा संप सुरूच राहणार आहे। मात्र मार्चच्या 90% मागण्या मान्य केल्याचा दावा गिरीश महाजनांनी केलाय। अलार्म बेल आणि वॉर्डमध्ये सुरक्षा रक्षक या मागण्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली आहे। त्यामुळे डॉक्टर आंदोलन मागे घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती। मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका मार्डनं घेतली आहे। त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांचे हाल कायम आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 6 जागांसाठी मतदान पार पडलं। आता याची मतमोजणी ही 24 मेला होणार आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती आणि वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक आहे। पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेनं उमेदवार दिल्यानं दुखावलेल्या भाजपनं विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला मदत न करण्याचा निर्णय घेतला। शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत एकत्र लढतायत। या 6 मतदारसंघांपैकी लातूर, बीड, उस्मानाबादच्या जागेवर सर्वात जास्त चुरस आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 6 ठिकाणी मतदान झालंय। नाशिक विभागातील निवडणुकीत राष्ट्रवादीला भाजपनं अघोषित पाठिंबा दर्शवलाय। पालघर निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी भाजपनं ही खेळी केली आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना मनसे पाठोपाठ आता भाजपनंही पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे सहाणे यांची बाजू अधिक भक्कम होताना बघायला मिळतेय। तर भाजपने जरी अधिकृत पाठिंबा जाहीर केलेला नसला तरी आघाडीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा सांगितल्याचं स्पष्ट केलंय। पेट्रोल डिझेलच्या दरातल्या दरवाढीचा मोठा फटका महागाईच्या स्वरूपात बसणार आहे। खासगी वाहतूकदारांनी आपल्या दरात 1 जूनपासून वाढ केली आहे, तर 1 जूनपासून दरात 30% वाढ होणार आहे। शाळेच्या बस आणि टुरिस्ट टॅक्सीच्या दरातही वाढ होणार आहे। इंधनाच्या दरात रोज वाढ होतीये, त्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे। याआधी 2 वर्षांपूर्वी खासगी वाहतूकदारांनी दरवाढ केली होती। 5वी ते 8वीची परीक्षा न घेण्याची पद्धत बंद करण्यात येणार आहे। येत्या अधिवेशनात याविषयी विधेयक आणणार असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय। परीक्षा सुरू केल्या तरी अभ्यासक्रम कमी करणार असल्याचं ते म्हणाले। तसंच विद्यापीठातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार असल्याचंही ते म्हणाले। पुढील 10 वर्षात देशातील 20 विद्यापीठं जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये येतील, या दृष्टीनं धोरण आखणार असल्याचं जावडेकर म्हणाले। अन्नधान्य वितरण व्यवस्थेचं संगणकीकरण झाल्याचा मोठा फायदा राज्यातील गरीब जनतेला मिळणार आहे। बायोमेट्रिक आणि आधार लिंक यंत्रणेमुळे 12% धान्याची बचत होत असून 99 लाख अधिक गरीब नागरिकांना धान्य पुरवठा करण्याचा निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने घेतलाय। राज्यात 7,05,00,000 गरिबांना अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्याची केंद्राची परवानगी आहे। सध्या 4.5 कोटी लोकांना याचा लाभ मिळतो। मात्र डिजिटायझेशनमुळे बोगस कार्डधारक, धान्य चोरी, भेसळ अशा अपहारांना चाप बसल्यानं लाखो मेट्रिक टन धान्याची उचल होत नाहीये। त्यामुळे बचत होत असलेल्या धान्याचं वितरण गरिबांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 48 वर्षात काम झालं नाही ते 48 महिन्यात झालं। बुलेट ट्रेनला मनसे पाठोपाठ शिवसेनेनं विरोध केलाय। मात्र या नव्या टेक्नॉलॉजीला विरोध करणं योग्य नाही असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलंय। विरोध विचारांना केला पाहिजे। राजकारणात विचारशून्यता बाळगून आपण प्रत्येक गोष्टीला विरोध केला तर विकास कसा होईल असा प्रश्नही गडकरींनी उपस्थित केला। औरंगाबादमधील शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांना अटक करण्यात आली आहे। क्रांती चौक पोलीस ठाण्यात तोडफोड प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। औरंगाबाद दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या काही शिवसैनिकांना सोडण्याची त्यांची मागणी होती। क्रांती चौक पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याचा जयस्वाल यांच्यावरती आरोप आहे। तसंच शासकीय कामात अडथळा, ऑफिसची नासधूस, शिवीगाळ आणि धमकवल्याप्रकरणी जयस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गेल्या 2 वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भुजबळांना जामीन मिळत नाहीये। सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात समीर भुजबळांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली। यावेळी पीएमएलए कायद्यातील बदलाच्या धर्तीवर जामिनाची मागणी समीरच्या वकिलांनी केली। या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या छगन भुजबळांना जामीन मिळाल्याचा दाखला देत समीरला देखील जामीन देण्याची मागणी करण्यात आली। देशभरात पीएमएलए या कायद्याअंतर्गत अटक असलेल्या 54 पैकी 53 आरोपींना जामीन मिळाल्याचा दाखला कोर्टात देण्यात आला। अंमलबजावणी संचालनालयानं मात्र समीरच्या जामिनाला विरोध करत
PMLA कायद्यात बदल करण्यात आला असला तरी बदललेल्या कायद्यात देखील सुधारणा करण्यात आल्याचा दावा यावेळी अंमलबजावणी संचालनालयाच्या वकिलांनी केला. गुरुवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यात गळीत हंगाम संपून 2 महिने झाले तरीही अद्याप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारनं ठरवलेल्या FRP प्रमाणे पहिला हप्ताही दिला नाहीये. शेतकऱ्यांनी या ऊसाची लागवड करताना केलेल्या कर्जाचा बोजा वाढतोय. सरकारनं केलेल्या कर्जमुक्तीचा लाभही शेतकऱ्यांना घेता येत नाहीये. ऊस आले की 1.5 लाखाच्या पुढची रक्कम भरून कर्जमुक्तीची आशाही मावळत चालली आहे. सोलापुरातील 30 साखर कारखान्यांनी यावेळेस 1,69,00,000 टन गाळप केलंय. यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानानं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. पेण तालुक्यातील दादर हे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त गाव म्हणून घोषित करण्याची मागणी स्थानिकांनी केली. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. दादर गावातील बहुतांश शेतजमीन कायमस्वरूपी नापीक झाली आहे. खाडी किनाऱ्यावर योग्य प्रकारे बांधबंदिस्ती नसल्यानं गावकऱ्यांवर ही वेळ ओढावली आहे. शेतीप्रमाणे घरादाराचंही मोठ्या उधाणामुळे सातत्यानं नुकसान होतंय. मात्र गेल्या 30 वर्षात शेतकऱ्यांना शासन स्तरावरून कुठल्याही स्वरूपाची मदत झालेली नाहीये. याउलट शेतीतून मिळणारं उत्पन्न बंद झाल्यानं नागरिकांना हातपाटीनं रेती काढून आपला स्वतःचा चरितार्थ चालवण्याची वेळ आली आहे. नागपुरातील क्रेझी कॅसल वॉटर पार्क तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत. क्रेझी कॅसल व्यवस्थापनानं दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे तिथल्या वेव्ह पूलमध्ये अक्षय बिंड आणि सागर सहस्त्रबुंदे या तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून पोलीस या घटनेची संपूर्ण चौकशी करतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यातच रविवार असल्यानं क्रेझी कॅसल वॉटर पार्कमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली होती. कृत्रिम लाटा करणाऱ्या पुलामध्ये खूप गर्दी होती. तिथेच अक्षय बिंड आणि सागर सहस्त्रबुद्धे या तरुणांचा बुडून मृत्यू झाला. यंदा मान्सूनचं आगमन लवकर होणार असा अंदाज असतानाही मुंबईमध्ये ठिकठिकाणी नालेसफाई पूर्ण झाली नसल्याचं चित्र आहे. मुंबईत सर्वत्र नालेसफाई पूर्णत्वाला आलेली असल्याची घोषणा महापालिका करतेय. तर दुसरीकडे नालेसफाईच्या परिस्थितीचा सर्वत्र पक्ष पाहणी दौरा करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका गटनेत्या राखी जाधव आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांसह मानखुर्द, चेंबूर आणि धारावी परिसरात नाल्यांची पाहणी केली. अनेक नाले हे कचऱ्यानं भरलेलेच त्यांना आढळले. नालेसफाईचं लाईव्ह मॉनिटरिंग व्हावं अशी मागणी त्यांनी केली आहे. जेडीएस आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार HD कुमारस्वामी यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि UPA अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. कुमारस्वामी यांनी दोघांना शपथविधीचं सोहळ्याचं निमंत्रण दिलंय. तसंच या भेटीत कुमारस्वामी कॅबिनेट मंत्रिपदाच्या वाटाघाटीवरही चर्चा केल्याचं समजतंय. कुमारस्वामींचा गुरुवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आहे. काँग्रेसनं कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद देऊ केलंय. मात्र काँग्रेसनं 20 कॅबिनेट मंत्रिपदावर दावा सांगितला असून जेडीएसला 13 मंत्रिपदं देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. कुमारस्वामींना भाजप विरोधी प्रादेशिक पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्याही मुख्यमंत्र्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलंय. कर्नाटक विधानसभेतल्या बहुमताच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांची फैरी सुरूच आहे. बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर तब्बल 2 दिवसानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचा समाचार घेतला. झालेल्या कमी जागा आणि मुख्यमंत्र्यांचा पराभव होऊन सुद्धा काँग्रेस नेमका कशाचा जल्लोष करतीये असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर माफी मागण्याऐवजी अमित शहा अपयश लपवण्यासाठी काँग्रेसवर आरोप करत असल्याचा पलटवार काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला. केरळमध्ये निपा या विषाणूचा फैलाव झालाय. यामध्ये आतापर्यंत 6 जणांचा बळी गेला असून अन्य 8 जणांवर उपचार सुरू आहेत. कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यामध्ये निपाचे रुग्ण आढळून आलेत. फ्रूट बॅट या जातीच्या वटवाघुळामुळे या रोगाचा फैलाव होत असल्याचं समोर आलंय. राज्यातली परिस्थिती गंभीर झाल्यानंतर केंद्र सरकारनंही राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचं एक पथक तातडीनं केरळला रवाना केलंय. मुख्यमंत्री P. विजयन यांनीही राज्यातल्या आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केलाय. बँक ऑफ बडोदाची 456 कोटींची फसवणूक प्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलंय. रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड आणि या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विक्रम कोठारी, संचालक राहुल कोठारी आणि बँकेच्या माजी अधिकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. कोठारी कुटुंब उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्याला आहे.
न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यापूर्वी लोया यांच्या मृत्यू प्रकरणी करण्यात आलेल्या याचिका कोर्टानं फेटाळून लावत याचिकाकर्त्यांवर ताशेरे ओढले होते. नव्यानं दाखल करण्यात आलेल्या याचिकेत संवैधानिक प्रक्रिया न पाळल्याचा दावा करण्यात आलाय. त्यासोबतच पोलीस अहवालाच्या आधारे निकाल देणं चुकीचं असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय. आणि आता सर्व देशासाठी अभिमानाची बातमी आहे. तब्बल 21,600 नॉटिकल माईल्सची सागरी परिक्रमा पूर्ण करून नौदलाच्या 6 समुद्र रागिणी भारतात परतल्यात. गेले 8 महिने फक्त 6 ठिकाणी या मुलींनी थांबे घेतलेत. तारिणीवरची त्यांची ही थरारक सागरी परिक्रमा पूर्ण झाली आहे. लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोडापत्ती, एस विजयादेवी आणि पायल गुप्ता या 6 जणी यशस्वी परिक्रमा करून गोव्यात परतल्यात. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांचं स्वागत केलं. औरंगाबादची गिर्यारोहक मनीषा वाघमारे यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलंय. गेले काही दिवस त्यांचे प्रयत्न सुरू होते, मात्र खराब हवामानामुळे त्यांना साथ मिळत नव्हती. अखेर 32 वर्षीय मनीषा वाघमारे यांना सुरू केलेल्या मोहिमेत यश आलंय. मनीषा यांनी गेल्या वर्षीही प्रयत्न केले होते, मात्र खराब हवामानामुळे आणि मनीषा यांना झालेल्या छोट्या अपघातामुळे त्यांना परतावं लागलं होतं. अखेर यावर्षी परत प्रयत्न करून मनीषा वाघमारे यांनी एव्हरेस्ट सर केलंय. याआधी मनीषा यांनी आफ्रिकेतील किलीमांजारो हे शिखरही सर केलंय. अल्प पर्जन्यमानामुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळी स्थितीचा फटका नागरिकांबरोबरच वन्य प्राणी आणि पक्ष्यांनाही बसतोय. पाण्याच्या शोधात 25 माकडं विहिरीमध्ये पडल्याची घटना नेर तालुक्यातल्या जवळ गावात घडली आहे. सुदैवानं वनविभागाच्या बचाव पथकानं शर्थीचे प्रयत्न करून सर्व माकडांना सुखरूप बाहेर काढलंय. जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिक आंदोलन करत असले तरी मुक्या जीवांनी कुणाला पाणी मागावं अशी स्थिती आहे. वनक्षेत्रातील बिबटे, रोही, मोर, हरण पाण्यासाठी नागरी वस्तीत येत आहेत, त्यामुळे त्यांचा जीवही धोक्यात आला आहे. किल्ले प्रतापगडावर तटबंदीवरून निसटलेला मोठा दगड डोक्यात पडून एका मुलाचा मृत्यू झालाय. ओम प्रकाश पाटील असं मुलाचं नाव आहे. प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले प्रकाश पाटील हे मुलगा ओम आणि 2 मुली प्रणोती, प्रणाली आणि पत्नी लता यांच्याबरोबर आपल्या वाहनानं महाबळेश्वरच्या सहलीवर आले होते. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातही उफाळेवाडी इथले हे कुटुंब आहे. दुपारी ते प्रतापगड पाहण्यासाठी आलं होतं. तर ओम प्रकाश पाटील हा किल्ल्याच्या पायऱ्या चढत होता आणि त्याचवेळी 100 ते 150 फूट उंच असलेल्या दगडी तटबंदीवर माकडांचा कळप धिंगाणा घालत होता. त्यातीलच एका माकडाचा धक्का लागून तटबंदीवरून निसटलेला मोठा दगड पायऱ्या चढत असलेल्या ओमच्या डोक्यावर पडला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. शिर्डी विमानतळावरील रनवेवरून अलायन्स एअरचं विमान घसरलं. विमानाचं लँडिंग होताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई शिर्डी हे विमान शिर्डी विमानतळावर रनवेवरून घसरलंय. लँडिंग करत असताना विमान धावपट्टी सोडून 100 मीटर खाली गेलं. या विमानामध्ये एकूण 70 प्रवासी असल्याची माहिती मिळत असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी विमानानं जाणं शक्य व्हावं म्हणून शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 1 ऑक्टोबरला लोकार्पण करण्यात आलं होतं. या विमानतळामुळे मुंबई ते शिर्डी प्रवास अवघ्या 40 मिनिटात पूर्ण करता येतो. जेवणात केलेली भाजी आवडली नाही म्हणून झालेल्या वादातून पित्यानंच पोटच्या मुलाची हत्या केली आहे. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 3 मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शांताराम उज्जैनकर याला अटक केली असून त्याच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण परिसरातील खडवली नदीत चौघांचा बुडून मृत्यू झालाय. पिकनिकसाठी 4 जण आले होते. राजेश टमटा, सूरज सोनार, रोशन सिंग आणि त्यांचे मित्र खडवली नदीत पोहण्यासाठी आले होते. पोहत असताना रोशनला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडू लागला. रोशन बुडत असताना त्याचे मित्र राजेश आणि सूरज त्याला वाचवण्यासाठी गेले, मात्र त्याला वाचवताना तिघांचाही खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. शोध मोहिमेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला या 3ही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलंय. हे तिघेही ठाण्याचे रहिवासी आहेत.
मुंबईच्या बीकेसी पोलिसांनी OLXवर गाडी विकत घेण्याच्या बहाण्यानं गाडी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। यावेळी पोलिसांनी अयाज सय्यद आणि आरिफ सय्यद नावाच्या दोघांना अटक करत 8 आलिशान गाड्या जप्त केल्या। जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये BMW, होंडा सिव्हिक, इनोव्हा सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे। तर सुरुवातीला ही टोळी OLXवर गाडी हेरत असे। जी गाडी त्यांना पसंत पडत असे त्याच्या मालकाशी हे सौदा करत गाडीची टेस्ट ड्राईव्ह देखील घेत असत। गाडी पसंत पडताच हे मालकाला पैसे एनी तसंच FT करत असत। पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील ते गाडीच्या मालकाला दाखवत आणि त्यानंतर गाडीची कागदपत्र आणि गाडी घेऊन पसार होत असत। गाडीचा मालक पैसे मिळाल्याच्या संभ्रमात असे, प्रत्यक्षात मात्र हा मेसेज खोटा असायचा आणि मालकाच्या खात्यात काही जमा होत नसायचं। मालकाला फसवणूक झाल्याचं समजेपर्यंत उशीर झाला असायचा। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच बीकेसी पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्यात। आणि एक धक्कादायक बातमी, सुरतमध्ये एक तरुण विजेच्या खांबावर चढून बसला। त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते। लोक त्याची समजूत काढत होते, पण त्याच वेळी अचानक त्याचा तोल गेला। तो वीज प्रवाहाच्या संपर्कात आला आणि बघता बघता सगळ्यांच्या देखत तो तरुण मृत्युमुखी पडला। मृत्यूचा हा जीवघेणा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये लाईव्ह रेकॉर्ड झाला। हा तरुण मानसिक रुग्ण होता असं सांगितलं जातंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।